नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2024चा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो आहे. ठीक आहे. त्याच्यामधले आपले काल 25 क्वेश्चन झाले होते. ठीक आहे. 26 to 50 25 क्वेश्चन होतात. आता आपण 51 पासून पुढचे 25 क्वेश्चन करूया. ठीक आहे. व्हिडिओ मोठाच होणार आहे, 1 तासाच्या वरचा. ठीक आहे. चला, क्वेश्चन नंबर 51 बघा. क्वेश्चन नंबर 51 मध्ये दिले आहे तुम्हाला, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल द बॉक्स. ठीक आहे. इथं असं एक क्वेश्चन दिला आहे तुम्हाला, 9322004 मायनस हा बॉक्स है ना, आणि इज इक्वल टू दिलेला आहे 59896. ठीक आहे. इथं बॉक्सची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर बॉक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर हा बॉक्स इकडे इक्वलच्या राईट साईडला जाणार आणि ही जी नंबर आहे इकडे इक्वलच्या लेफ्ट साईडला येणार. तर ही पॉझिटिव्ह नंबर आहे तर इकडे निगेटिव्ह होणार, आणि बॉक्स जो आहे निगेटिव्ह आहे इकडे होऊन पॉझिटिव्ह येणार. तर बॉक्सची व्हॅल्यू काय येणार बघा, बॉक्स इज इक्वल टू येणार, ही नंबर तर आहे तशीच ठेवायची आपण इथे, 9322004 है ना. त्याच्यानंतर ही नंबर इकडे येणार, ते निगेटिव्ह मध्ये येणार, तर मायनस मध्ये होणार. ठीक आहे. इथे आपण नाही लिहू, इथे डायरेक्ट आपण मायनस करायचं आपल्याला. तर 5 किती येते बघा, 59896. 59896. ठीक आहे. याच्यामधून याला डिडक्ट करायचं म्हणजे आपल्याला बॉक्सची व्हॅल्यू मिळून जाईल. ठीक आहे. हे बघा, 14 मायनस 6 केले तर किती होणार, 8. हे जे है ना, हे 199 होऊन जाणार पूर्ण. इथे आपण 1 बॉरो केलाय ना, हे 199 होणार. 9 मधून 9 मायनस ना 0 होणार, 9 मायनस 8 1 होणार. ठीक आहे. इथे आता 1 मधून 9 नाही जाणार, इथून आपल्याला बॉरो करावं लागेल. ठीक आहे. तर इथून आपण 1 बॉरो केलं, म्हणजे 1 म्हणजे 10 असते ते ऍक्च्युली. तर 11 मायनस 9 2. ठीक आहे. आता इथे काय राहिलंय, 92. ठीक आहे. 92 मायनस 5 किती येतात, 87. ठीक आहे. तर याचा कुठला आन्सर येतो बघा, 872108. आन्सर नंबर येतो याचा, आन्सर नंबर 4. ठीक आहे. या बॉक्सची व्हॅल्यू काय येणार, 872108. ठीक आहे. सोपं आहे. हे बॉक्सला इकडं न्यायचं राईटला, आणि ही राईटची नंबर लेफ्टला आणायची. ही नंबर लेफ्टला आली तर हे मायनस मध्ये येणार, त्याला मायनस करून टाकायचं. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. हे ट्रान्झिशन जरा व्यवस्थित लक्ष देऊन बघून घ्या, कसं होत असते इक्वलच्या साईडला, म्हणजे लेफ्ट साईडची राईट साईड ट्रान्झिशन झाल्यावर साईन कसे चेंज होतात ते आपल्याला माहिती असले पाहिजे. ठीक आहे. 52 नंबरचा क्वेश्चन बघा आता. ऋतुजा हॅड सम अमाऊंट, शी डिस्ट्रीब्युटेड इट अमंग्स 47 स्टुडंट्स. when she gave rupees 50 to each student, rupees 37 were left with her. How much amount did she have? तिने काय केलं, ऋतुजानी 47 स्टुडंट्सला पर स्टुडंट 50 रुपीज दिले. ठीक आहे. डिस्ट्रीब्यूट केले. ठीक आहे ना. तर तिच्याकडे किती रुपये डिस्ट्रीब्यूट केले तिने. ठीक आहे. 5 7 35, 3 कॅरी ओव्हर, 5 4 20 प्लस 3 23. ठीक आहे. म्हणजे तिने एवढे रुपीज डिस्ट्रीब्यूट केले, 2350 रुपीज डिस्ट्रीब्यूट केले. त्याच्यानंतर अजून तिच्याकडे किती, 37 रुपीज अजून तिच्याकडे शिल्लक राहिले. म्हणजे तिच्याकडे टोटल किती रुपीज होते, अजून 37 ऍड करायचे त्याच्यामध्ये, तर 2387. ठीक आहे. तिच्याकडे टोटल 2387 रुपीज होते. त्याच्यातून तिने 2350 रुपीज डिस्ट्रीब्यूट केले आणि तिच्याकडे 37 रुपीज शिल्लक राहिले. ठीक आहे. म्हणजे टोटल रुपीज किती होते तिच्याकडे, 2387 रुपीज. याचा आन्सर येतो आन्सर नंबर 2. ठीक आहे. सोपं होतं. चला नेक्स्ट बघूया 53.
क्वेश्चन नंबर 53 बघा आता. इथे काय काय करायचंय बघा. 2 लाख प्लस 13,000 म्हणजे इथे 13 आणि हे 1000. त्याच्यानंतर 72 हंड्रेड्स. त्याच्यानंतर 38 टेन्स आणि 13 युनिट म्हणजे 13. ठीक आहे. हे सगळ्यांची टोटल करायची आपल्याला. हे बघा, हे 3, हे 9, हे 5, हे 10, इथे 1 कॅरी ओव्हर झालं 2 आणि हे 2 है ना. 220593. ठीक आहे. कुठला याचा आन्सर येते बघा, आन्सर नंबर 1. ठीक आहे, आन्सर नंबर 1. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 54. सेम तसंच आहे जवळपास. 2 टेन्स म्हणजे किती होतात? 20. ठीक आहे. 3 युनिट्स म्हणजे होतात 3. ठीक आहे. त्याच्यानंतर 500th म्हणजे 5चा 100 पार्ट है ना. हे किती होते बघा. इथं 2 0 आहे ना, तर आपल्याला 2 डिजिट नंतर आपल्याला डेसिमल लावायचं. इथे तर एकच डिजिट आहे, मग एक डिजिट आपल्याला 0 घ्यायचं आणि हे 0.05 होणार है ना. 500 म्हणजे होणार 0.05. आता हे बघा, एक लक्षात ठेवा, 20 ला आपण 20.00 लिहू शकतो, 3 ला आपण 3.00 लिहू शकतो. ठीक आहे. आणि 500 म्हणजे झाले 0.05 आणि 8 1/10 है ना. 8 1/10 म्हणजे 8/10 है ना. हे किती होतात? हे होतात 0.8 है ना. 0.8. आता यांना सगळ्यांना ऍड करा. हे बघा, 5 हे 8.3 आणि 2 23.85. ठीक आहे. 23.85 म्हणजे याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 4. ठीक आहे. हे दोन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. 500 आणि 1/10. सॉरी, 8 1/10 म्हणजे 8चे 1/10 म्हणजे 0.8. आणि 100 असतं तर याचं इथे काय आलं असतं, 2 0 आहे ना, तर 2 डिजिट नंतर डेसिमल, तर 8 0 0.08. ठीक आहे. असं जर इथे एक 0 अजून लावलं, वाढवलं, तर अजून एक 0 लावावं लागेल है ना. 1000. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 55 आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. एक रिम म्हणजे माहितीये का तुम्हाला? एक रिम म्हणजे होतात 480 पेपर्स. 480 पेपर्स. ठीक आहे. आता इथं बघा, इथं 4 ऑप्शन दिलेले आहे. त्याच्यामध्ये 3 बरोबर आहे, 1 चुकीचं आहे. पहिलं जे आहे ना, पहिलं काय दिलेलं आहे, 20 क्वायर. एका क्वायर मध्ये किती असतात? एक क्वायर म्हणजे असते 2 डझन. एका क्वायर मध्ये किती असते? 2 डझन है ना. तर 2 डझन म्हणजे 24 है ना. 24 पेपर. तर 20 × 24 केले तर किती येतात? 480 पेपर येतात. ठीक आहे. हे बरोबर आहे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये बघा, 40 ग्रॉस. 40 ग्रॉस म्हणजे 40 एका ग्रॉस मध्ये होतात 12 डझन. 12 डझन म्हणजे किती होतात माहिती आहे का? 144. आता हे 144 × 40 केलं तर किती येते बघा? 4 4 जार 16, 1 कॅरी ओव्हर झालं, 4 4 जार 16 प्लस 1 17, 1 कॅरी ओव्हर झालं, 4 1 जार 4 प्लस 5. एवढे पेपर्स येतात ते. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड मध्ये बघा, 480 दिलेलेच आहे ऑलरेडी, 480 पेपर्स. ठीक आहे. आणि फोर्थ मध्ये 40 डझन दिलेले आहे, म्हणजे 40 × 12 म्हणजे 4 12 जार 48 है ना. 12 4 जार 48 येतात आणि एक 0. म्हणजे हे 3 ऑप्शन बरोबर आहे. फक्त एक
फोर्थ नंबर सेकंड नंबरचा जो ऑप्शन आहे तो रॉंग आहे. त्याच्यामध्ये कुठलं येणार आहे? इनकरेक्ट आन्सर, इनकरेक्ट ऑप्शन आन्सर नंबर 2. आन्सर नंबर 2 जे आहे ते इनकरेक्ट आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 56 नंबरचा. The sum of two numbers is 39.62. If one number is 1.259, then what will be the other number? तर इथे बघा, इथे एक नंबर, दोन नंबरचं ऍडिशन म्हटलंय. तर एक नंबर आपल्याला माहिती नाही, आपण एक्स पकडायचं तिला. एक्स प्लस 1.259 इज इक्वल टू आहे 39.62. ठीक आहे. तर एक्स ची व्हॅल्यू काय येणार? एक्स इज इक्वल टू 39.62 मायनस है ना 1.259. आता याला मायनस करून बघा 39.62. आता एक झिरो आपण लावू शकतो इथं. 1.259 याला मायनस करा. 10 मधून 9 होणार 1. ठीक आहे. हे झाले 1. 11 मधून 5 होणार 6. हे झाले 5. 5 मधून 2 मायनस होणार 3. ठीक आहे. हे होणार 8. 38.361 है ना. 38.361 आन्सर कुठला येतोय? तर आन्सर येतोय आन्सर नंबर 3. ठीक आहे. इथे ना डेसिमल नंतर आपण इथे नंतर आपण किती पण झिरो लावू शकतो. ठीक आहे ना. 39.62 जे दिलेलं आहे ना, याच्या पुढे 1 2 3 4 जेवढे लावायचे तेवढे लावू शकतो. याची व्हॅल्यू नेहमी एवढीच राहणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 57. 57 मध्ये आपल्याला काय म्हटलंय? व्हॉट विल बी द प्रिन्सिपल इंटरेस्ट ऑन what will be the simple interest on the principal of rupees 5,000 at 7% per annum in 3 years. ना इंटरेस्ट काढायचा आहे. सरळ सरळ इंटरेस्ट इंटू प्रिन्सिपल दिलेलं आहे 5,000 इंटू रेट दिलेला आहे 7 इंटू इयर नंबर ऑफ इयर्स 3 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. त्याचं मल्टिप्लिकेशन 7 3 जा 21, 21 5 जा 1050. 21 ला इंटू 5 टाइम्स केलं तर 1050 येतात. त्याचा आन्सर कुठला येतोय? आन्सर नंबर 4. आन्सर येतोय आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. 58 नंबरचा क्वेश्चन. याच्यामध्ये बघा, Neha walks daily to complete 5 rounds along a triangular ground whose every side is 100 meter. How much distance does she cover walking around the ground in 1 week? हे बघा, एक असं ट्रायंग्युलर गार्डन आहे म्हणतात. ठीक आहे. आणि याची प्रत्येक साईड जी आहे 100 मीटर आहे. 100 मीटर आहे. तर एक राऊंड करायला किती मीटर होतात? एक राऊंड केलं तर याचं पॅरीमीटर इथून 100 प्लस 100 प्लस 100 म्हणजे 300 मीटर. एका राऊंडला 300 मीटर होतात. तर 5 राऊंडला किती होणार? 5 राऊंड जर केले तर 1500 मीटर. ठीक आहे ना. हे कधी होतो? एका दिवसात होतो है ना. त्याच्यानंतर इथं काय म्हटलं? हाऊ मच डिस्टन्स डज शी कव्हर वॉकिंग अराउंड द ग्राउंड इन 1 वीक. 1 वीक मध्ये किती डेज असतात? 7 डेज. तर 7चं मल्टिप्लिकेशन करा. 7 0 7 7 5 जा 35. ठीक आहे. 3 कॅरी ओव्हर झाले. 7 1 जा 7 प्लस 3 10 है ना. तर 10,500 मीटर. मग 10,000 म्हणजे मीटर म्हणजे काय होते? 10 किलोमीटर. 10,000 मीटर म्हणजे 10 किलोमीटर आणि हे 500 मीटर. तर बघा इथं आन्सर येतोय आन्सर नंबर 4. त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 4. 10 किलोमीटर 500 मीटर. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया.
चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 59. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. 59 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 4 एक्सप्रेशन दिलेले आहे, त्याच्यात आपल्याला फाइंड करायचं आहे. सरळ सरळ मी डायरेक्ट करतोय बघा. 24 मायनस 12 प्लस पहिले आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असते तर 3 5 15 येणार. ठीक आहे. तर इथं बघा पहिले 2 प्लस प्लसचे जे आहे ते प्लस होणार, म्हणजे किती होणार 4 प्लस 5 9 है ना. 2 प्लस 1 3 मायनस 12. ठीक आहे. आता 9 मायनस 2 केले तर 7 है ना. 3 मायनस 1 केलं तर 2. तर इथे बघा हे 27 इथं इक्वल दिलेलं आहे, म्हणजे 27 इज इक्वल टू 27 आलंय. पहिलंच आपलं एक्सप्रेशन बरोबर आहे. बाकीचे 3 करून बघायची गरज नाहीये. ठीक आहे. तुम्ही एक्झाम मध्ये नका करू, पण मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करायसाठी मी करून देतो तुम्हाला की इथे बाकीचे जे ऑप्शन्स आहे ते रॉंग आहे. जसं की सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे ते बघा 18 मायनस 10 है ना प्लस 6. आता हे 18 प्लस 6 किती होतात 24 मायनस 10 किती होतात 14. पण इथं काय दिलेलं आहे 2. तर 14 इज नॉट इक्वल टू 2, म्हणजे हे एक्सप्रेशन रॉंग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड नंबरचं बघा 15 इंटू 12 पहिले इंटू करावं लागेल. 12 5 66 आलंय. 12 1 12 प्लस 180 मायनस 2 प्लस 4 इज इक्वल टू दिलेलं आहे 176. ठीक आहे ना. तर 184 है ना, हे परत प्लस होणार मायनस 2. ठीक आहे. 176 182 येणार हे. ठीक आहे. इज नॉट इक्वल टू 176, म्हणजे हे पण एक्सप्रेशन रॉंग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ बघा. फोर्थ मध्ये पहिले डिव्हिजन करावं लागेल. तर 18 प्लस 10 है ना इंटू 2 इज इक्वल टू दिलेलं आहे 32. आता हे 18 प्लस हे किती होणार 20 है ना इज इक्वल टू 32. हे किती होतात बघा 38 होतात, आणि हे 32 आहे. 38 इज नॉट इक्वल टू 32, म्हणजे हे फोर्थ पण ऑप्शन रॉंग आहे. त्याचा ऑप्शन फर्स्ट जे ऑप्शन आहे आन्सर नंबर 1 तो करेक्ट एक्सप्रेशन आहे. ठीक आहे ना, करेक्ट ऑप्शन आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 60. विच ऑफ द फॉलोइंग एंगल्स हैज मेजर लेस देन 1/4 टाइम्स ऑफ 360 है ना. क्वेश्चन नंबर 60 आहे. इथे काय म्हटलं आहे की 360 चे 1/4 म्हणजे किती होतात 90 डिग्री है ना. तर 90 डिग्री पेक्षा है ना कमी जर असेल, कुठलाही अँगल जर 90 डिग्री पेक्षा कमी असेल तर त्याला काय म्हणतो आपण ॲक्यूट अँगल. ठीक आहे ना. कुठलाही अँगल जर 90 डिग्री पेक्षा कमी असेल तर त्याला काय म्हणतो आपण ॲक्यूट अँगल. ठीक आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग अँगल्स हॅज मेजर लेस देन 1/4 टाइम ऑफ 360. तर आन्सर येतो याचा थर्ड नंबर. ठीक आहे. आन्सर येतोय थर्ड नंबर ॲक्यूट अँगल. 90 डिग्री पेक्षा कमी असतो त्याला ॲक्यूट अँगल. आणि बाकीचे बघा राईट अँगल कशाला म्हणतो आपण, ज्याचा अँगल जो आहे तो 90 डिग्री असेल तो राईट अँगल. ऑप्ट्यूज अँगल म्हणजे ज्याचा 90 पेक्षा जास्त असेल तो ऑप्ट्यूज अँगल है ना. हे झालंय राईट अँगल, हे झालं ऑप्ट्यूज अँगल. आणि त्याच्यानंतर एक फोर्थ नंबरचा बघा रिफ्लॅक्स अँगल. रिफ्लॅक्स अँगल कशाला म्हणतो, जो 180 डिग्री पेक्षा जास्त मोठा आहे, म्हणजे अशा टाईपचा अँगल असेल हा जो अँगल आहे. ठीक आहे. हे 180 डिग्री पेक्षा जास्त पण 360 डिग्री पेक्षा कमी असेल तर त्याला रिफ्लॅक्स अँगल म्हणतात. ठीक आहे. ठीक आहे. तर आपला आन्सर येतो ऍक्च्युली आन्सर नंबर 3. हे तुमच्या माहितीसाठी मी सांगितलंय. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 61. देर आर 1600 स्टुडंट इन अ स्कूल. व्हॉट विल बी द नंबर ऑफ बॉयज इन द स्कूल इफ देर आर 48% गर्ल्स. हे बघ एक 61 नंबरचा क्वेश्चन. त्याच्यामध्ये एका स्कूलमध्ये टोटल स्टुडंट्स आहे 1600. त्याच्यातले 48%
म्हणजे 48/100 हे गर्ल्स आहेत. ठीक आहे, तर हे किती गर्ल्स आहेत बघा इथे. आता 16 × 48 करा. 16चा टेबल येत आहे का? 8 पाठ करून घ्या. टेबल 20 पर्यंत सगळ्यांना कंपल्सरीली पाठ करावं लागेल. 16 × 8 होतात 128 हा ना. तर त्याचे 8 आणि 12 कॅरी ओव्हर झाले. 16 4 जार 64, 16 4 जार 64 आणि प्लस 12 किती होतात बघा 6 आणि 7 768. ठीक आहे, तर टोटल गर्ल्स किती आहेत? गर्ल्स आहेत 768 गर्ल्स आहेत. तर बॉईज किती असणार? टोटल स्टुडंट आहे 1600, त्याच्यामधून 768 आहेत गर्ल्स. हा, तर बाकीचे जे उरले ते सगळे बॉईज. तर बघा किती येते 10 - 8 2 9 - 6 3. ठीक आहे, हे 5 होणार. 5 मायनस किंवा 15 होणार ना. 15 - 7 8. ठीक आहे, 832. तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 2. हे गर्ल्स आहेत, हे बॉईज होणार. ठीक आहे, गर्ल्स आणि बॉईज मिळून टोटल 1600 स्टुडंट्स आहे. त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 2. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 62. Joseph bought 2 pens at the rate of ₹12 and 50 paise, 5 pencils at the rate of ₹5 and 25 paise. How much amount did he spend on his purchase? ठीक आहे, त्यांनी पेन घेतले. किती? 2 पेन घेतले. 12 रुपीज 50 पैसे. आपण याला असं लिहू आहे ना डेसिमल मध्ये. मग हे किती येतात? येतात 25. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी 5 पेन्सिल्स घेतले आहे. 5 पेन्सिल्स घेतले आहे. किती रेटला घेतले? ₹5.25. ठीक आहे ना. मग याच्यासाठी किती स्पेंड केले त्यांनी? याचं मल्टिप्लिकेशन करून बघूया आपण. 525 × 5. ठीक आहे, इथं पॉइंट आहे हा, लक्षात ठेवा. 5 5 जार 25. 2 कॅरी ओव्हर झाले. 5 2 जार 10 + 2 12. 1 कॅरी ओव्हर झालाय. 5 5 जार 25 + 1 26. तर 26.25. 26.25. ठीक आहे, हे दोघांना ऍड करा. हे त्याचा टोटल एक्सपेन्स येऊन जाईल. ठीक आहे ना. तर किती येते बघा 25 आणि हे येत आहे 5 + 6 11. 1 कॅरी ओव्हर झालं. 2 + 2 4 + 1 5. 51.25 रुपीज. ठीक आहे ना. टोटल किती त्याचा एक्सपेन्स झालेला आहे? किती खर्च केला त्यांनी? 51.25 रुपीज आहे. तो आन्सर नंबर 2. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट याच्यामध्ये असली हे फिगर दिलेले आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये फिगर मध्ये बघा, याच्यात पहिलं जो आहे क्वेश्चन नंबर 63 मध्ये पहिलं आहे ट्रायंगल. त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत है ना. त्याच्यापैकी फक्त 1 पार्ट जो आहे तो शेडेड आहे. त्याचा फ्रॅक्शन मध्ये जर लिहितो म्हटलं तर 1/3 होणार प्लस. ठीक आहे, दुसरा जो आहे त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 पार्ट आहेत. 7 पार्ट आहे आणि त्याच्यातले फक्त 3 पार्ट शेडेड आहे. तर 3/7 येणार प्लस तिसऱ्या याच्यामध्ये 4 पार्ट आहेत है ना. 4 पैकी 3 पार्ट जे आहे ते शेडेड आहे, तर त्याला 3/4 लिहिणार. आता ह्या सगळ्यांची टोटल आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे, तर आता सगळ्यात पहिलं तर काय करावं लागतं आपल्याला, की यांचे सगळ्यांचे डिनोमिनेटर सेम करून घ्यायचे. ते सगळं सोपं जाते प्लस करायला. आता इथं बघा, इथं तिन्ही वेगवेगळे नंबर्स आहेत. तर काय करायचं माहितीये का, ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही नंबरचा जो मल्टिप्लिकेशन येतो ना, त्याचं मल्टिप्लिकेशन करून द्यायचं याच्यामध्ये. तर हे किती येणार बघा, 7 4 जार 28. तर 1/3 ला दोन्ही न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये आपण 28चं मल्टिप्लिकेशन करू. तर इथं काय होऊन जाणार आहे 28/78 आहे ना. 7 4 जार 28. तर 28 × 3 किती होतात? 28 × 3
28 into 3, 3 8s are 28 into 3, 3 8s are 24 है ना. 2 हे झाले कॅरी ओव्हर 3 2 जा 6 प्लस 2 80 84 येतं इथं. ठीक आहे. 84 प्लस आता इथे बघा इथे काय करायचं ह्या दोघांचं. इथे पण बघा 12 7 जार 84 येणार आणि 12 3 जार 36 येणार. प्लस आता इथे इथे काय करायचं ह्या दोघांचं 21 तर 21 3 जार 63 आणि 21 4 जार 84. आता ह्यांना आपल्याला हे सोपं झालं. याचं बघा कॉमन जे आहे 84 झालं डिनोमिनेटर आणि ह्या तिघांना तुम्ही प्लस करून घ्या. किती होतात बघा 28 प्लस 36 प्लस 63 है ना. 8 प्लस 6 14 प्लस 3 7 17 है ना. 1 कॅरी ओव्हर झालं. 3 प्लस 3 6 प्लस 6 12 म्हणजे येतं 127. तर याच्यामधलं बघा याच्यात आन्सर येतंय 1 है ना. ऑप्शन नंबर 1 आहे ना दिलाय याच्यात आन्सर येतोय 1 नंबरचा 128/84. ठीक आहे. हे व्यवस्थित समजून घ्या. इथं काय करायचं आपल्याला की यांचे सगळ्यांचे डिनोमिनेटर सेम करायचे. तर ह्याच्यामध्ये काय करायचं या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येते तेवढं याच्यामध्ये मल्टिप्लाय करून द्यायचं दोन्हीला है ना. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय करायचं या दोघांचं मल्टिप्लाय करून द्यायचं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला. आणि याला जर यांच्या सारखं करायचं असेल तर ह्या दोघांचं जे काही मल्टिप्लिकेशन होते त्या वरती दोन्ही याच्यामध्ये मल्टिप्लाय करून टाकायचं. ठीक आहे. सगळे डिनोमिनेटर सेम येऊन जातात. मग हे आपल्याला सोपं जाते वरचं ऍड करायला न्यूमरेटर ऍड करायला सोपं जाते. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 64 की डबल ऑफ द कॉमन फॅक्टर ऑफ 2 को-प्राइम नंबर्स इज. आता तुम्हाला को-प्राइम नंबर माहिती आहे. को-प्राइम नंबर कशाला म्हणतात. अशा नंबर ज्यांचं कॉमन फॅक्टर फक्त 1 असणार. ठीक आहे. अशा नंबर ज्यांचं कॉमन फॅक्टर 1 असतंय 1 व्यतिरिक्त दुसरं कुठलंही पाहिजे नाही त्याच्यामध्ये फॅक्टर तरच ते कॉमन को-प्राइम नंबर होतात. तर त्यांचं कॉमन फॅक्टर किती आहे 1. आता 1चं डबल किती होणार 1चा डबल 2 होणार. त्याचा आन्सर काय येतो 2. आन्सर नंबर 4. ठीक आहे. खूप सोपं आहे. ठीक आहे. पण हे माहिती असायला पाहिजे आपल्याला की को-प्राइम नंबर म्हणजे काय असतात. ज्याचं 2 नंबर आहे ज्यांचं कॉमन डिवायझर फक्त 1 असेल है ना तरच ते को-प्राइम नंबर होतात. 1 व्यतिरिक्त दुसरा कुठला नंबर जर कॉमन डिवायझर असेल तर ते को-प्राइम नंबर नसतात. ठीक आहे. तर याचा आन्सर बघा आन्सर नंबर 2. हेच विचार यांचं आपल्याला को-प्राइम नंबरचं कॉमन फॅक्टर 1 असते 1चं डबल 2. ठीक आहे. सोपं आहे. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 65 आणि 66 जे आहे ते तुमचे एका पिक्टोग्राफवर आधारित आहे. बघा आपण थोडं हे याला याच्यामध्ये घेऊया. तर 65 आणि 66 साठी एक आपल्याला असा पिक्टोग्राफ दिलेला आहे. त्याच्यामध्ये स्केल दिलेला आहे 1 ट्री इज इक्वल टू 20 ट्रीज. ठीक आहे. तर इथं ज्ञानदा विद्यालय जे आहे त्यांनी काय केलंय ज्ञानदा विद्यालय मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो DE यांनी 100 ट्रीज प्लांट केलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यानिकेतन स्कूल जे आहे त्यांनी 60 प्लांटेड केले. सॉरी ZP प्रायमरी स्कूलनी किती केले 40 केलेत. त्याच्यानंतर साधना विद्यालयाने केले 40 4 into 20 म्हणजे 80. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आदर्श विद्यालयाने केलेले 60. ठीक आहे. एवढे सगळे त्यांनी प्लांटेड केलेले आहे. तर क्वेश्चन नंबर 65 काय म्हणतोय हाऊ मेनी मोर ट्रीज डिड ज्ञानदा विद्यालय प्लांट देन साधना विद्यालय. तर साधनाने किती केले साधनाने 80 केले आणि ज्ञानदा विद्यालयाने किती 100 केले. किती जास्ती केले 100 - 80 म्हणजे किती येतात 20. ठीक आहे. तर 65चा जो आहे तो आन्सर येतोय
65चा आन्सर येतो आन्सर नंबर 3. ठीक आहे, 20. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 66 बघूया आता. क्वेश्चन नंबर 66 आहे. हे बघा आता हा जो होता ना आपला जो डेटा काय होता, ज्ञानदा विद्यालयाने किती केले, 100. ठीक आहे, त्याच्यानंतर विद्यानिकेतन स्कूल त्यांनी केले आहे 60 प्लांट केले. ठीक आहे, ट्रीज प्लांट केले. त्याच्यानंतर झेडपीनी किती केले, झेडपीनी केले आहे 40. ठीक आहे, त्याच्यानंतर साधना विद्यालयाने केले आहे 80. आणि आदर्श विद्यालयाने किती केलेले आहे 60. ठीक आहे, तर सगळ्यांनी मिळून आपल्याला क्वेश्चन नंबर 66 मध्ये विचारला आहे की हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड इन ऑल बाय पार्टिसिपेटिंग स्कूल्स ड्युरिंग द ट्री प्लांटेशन प्रोग्राम, है ना. तर सगळ्यांनी मिळून किती टोटल ट्रीज प्लांट केले, तर इथं बघा सगळ्यांचं टोटल करून द्या ना. 6 + 4 10 + 8 18 + 6 24 4 आले, 2 कॅरी ओव्हर झाले, 2 + 1 3 340 ट्रीज प्लांट केले. तर याचा क्वेश्चन नंबर 66 चा आन्सर येतोय आन्सर नंबर 2. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 67. इथे आपल्याला काय करायचं, 8712 प्लस 12,750 हाऊ मच. ठीक आहे, तर 8,712. ठीक आहे, प्लस किती करायचे 12,000 है ना, त्याच्यानंतर 750 या दोघांना ऍड करायचंय. तर बघा किती होते 2 6 7 + 7 14 1 कॅरी ओव्हर झाले, 9 + 2 11 परत 1 कॅरी ओव्हर झाले 2 2 1 4 6 2. ठीक आहे, तर याचा आन्सर कुठला येतोय, याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 68. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 68. Soham exchanged 6 notes of ₹2,000 with equal number of notes of ₹150. How many notes of ₹100 will he get? ठीक आहे, त्यांनी काय केलं 2000 चे 6 नोट एक्सचेंज केले. 2000 चे 6 नोट एक्सचेंज केले म्हणजे टोटल किती नोट्स होते, टोटल रुपीज किती होते त्याच्याकडे 12,000 रुपीज. ठीक आहे, 12,000 रुपीज एक्सचेंज केल्यावर त्याला किती रुपीज 100 आणि 50 चे त्याच्याकडे नोट है ना, म्हणजे टोटल 150 रुपीज है ना. 150 रुपीजचे किती नोट त्याच्याकडे आले असेल. ठीक आहे ना, तर टोटल किती रुपीज होते त्याच्याकडे 12,000 रुपीज होते. ठीक आहे, आणि 100 आणि 50 दोघांचे इक्वल नोट्स है ना, दोघांचे इक्वल नंबर ऑफ नोट्स त्याला एक्सचेंज करून त्याला मिळाले. ठीक आहे ना, तर टोटल आपण याला 150 होतात ना, 150 ने डिवाइड करून टाकूया याला, तर किती येतात बघा 15 है ना, 15 8 जार 120 आणि 0 80 येतात. म्हणजे बघा 100 चे पण 80 नोट्स, 100 चे 80 नोट्स आणि एक काम करू असं लिहू 100 चे 80 नोट्स आणि 50 चे पण 80 नोट्स होते का बघा 12,000. याचे किती होणार 8,000 है ना, 8 × 1 आणि हे 3 0 5 8 जा 40 आणि हे 2 0 टोटल मिळून किती होतात 12,000 होतात. म्हणजे 100 चे 80 आणि 50 चे पण 80 नोट्स त्याला मिळाले. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे आपलं याला काय त्याच्यात विचारलं की आहे हाऊ मेनी नोट्स ऑफ ₹100 विल ही गेट, त्याचा आन्सर येतो 80. आन्सर नंबर 3. आन्सर नंबर 3. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 69. युजिंग द डिजिट्स 32508 at least once, a small
6 digit odd number is formed. What will be the product of the digits at ones and hundreds places? ठीक आहे, आता आपल्याला जर नंबर्स दिलेले आहेत त्याच्यातून जर आपल्याला स्मॉल नंबर जर बनवायचं असेल तर सगळ्यात पहिले आपण एक स्मॉल नंबर लिहितो. हे बघा 69चा नंबर फर्स्टचा क्वेश्चन बघा. सगळ्यात पहिले सगळ्यात छोटा डिजिट 0 आहे. 0 इज लेस दॅन 2, 2 इज लेस दॅन, त्याच्यानंतर येते 3, 3 इज लेस दॅन 5 अँड 5 इज लेस दॅन 8. म्हणजे एक नंबर कुठली तयार होते 2, 3, 5, 8. पण आता ही जी नंबर आहे इथं 4 डिजिट आहे. ठीक आहे ना, आपल्याला किती डिजिट बनवायची आहे 6 डिजिट बनवायची आहे. तर मग आपण काय करू, ह्या 0ला इकडं घेऊ. इकडे घेतल्यावर किती डिजिट होतात 5 डिजिटच होतात आणि आपल्याला बनवायचे 6 डिजिट. तर मग आपल्याला 2 0 घ्यावं लागेल. तर 2 0 0 3 5 8 ही नंबर होणार स्मॉलेस्ट नंबर 6 डिजिट नंबर. ठीक आहे, पण आता इथं आपल्याला काय म्हणायचं आहे, काय करायचं आहे की स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर करायचं. इथं 8 आलंय, इथं युनिट प्लेसला हे इवन नंबर झाली आहे. तर आपल्याला याला ऑड करायचं असलं तर काय करावं लागेल 2 0 0 3 आणि हे यांचे प्लेस चेंज करून द्या, 8 5 करून द्या याला. आता 5 युनिट प्लेसला आलं, आता ही ऑड नंबर झाली. ठीक आहे, तर सगळ्यात छोटी 6 डिजिट ऑड नंबर हीच होते हे नंबर यूज करून. ठीक आहे, 2 3 5 8 0 नंबर यूज करून सगळ्यात छोटी 6 डिजिट नंबर येते 2 0 0 3 8 5. आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे की लास्ट डिजिट है ना, आणि व्हॉट विल बी द प्रोडक्ट ऑफ द डिजिट ऍट वन्स अँड हंड्रेड प्लेस. वन्स प्लेसला 5 आहे आणि 100 प्लेसला 3 आहे. तर यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होणार 3 इंटू 5 15 होणार. ठीक आहे ना, तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 3. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 70. क्वेश्चन नंबर 70 बघा. निशा सोल्ड an article for rupees 1730 which she had purchased for rupees 13,350. How much profit or loss did she make? हे बघा, तिने सेल कितीला केलंय है ना 1730 रुपयाला सेल केलं, सेलिंग प्राइस आहे. आणि बाय कितीला केलं, परचेस कितीला केलं होतं 1350 रुपयाला कॉस्ट प्राइस त्याची. ठीक आहे ना, तर सेलिंग प्राइस जास्ती आहे कॉस्ट प्राइस पेक्षा, तर मग तिला काय झालं असेल प्रॉफिट झालाय. ठीक आहे ना, प्रॉफिट किती झालाय सेलिंग प्राइस 1730 मायनस कॉस्ट प्राइस 1350. मायनस करायला 13 मायनस 5 केले तर 8, त्याच्यानंतर हे झाले 6 मधून 3 गेले 3. ठीक आहे, आणि हे 0 380. तिला 380 रुपीजचा प्रॉफिट झालाय. ठीक आहे, तर याचा आन्सर कुठला येतो बघा, आन्सर नंबर 4 येतोय. आन्सर 4, 380 रुपीजचा प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 71. इथे काय दिलेलं आहे, अ क्यूब इज फॉर्म बाय फोल्डिंग द ऍडजॉइनिंग फिगर. विच डिजिट विल नॉट अपियर ऑन द क्यूब ऍडजेसेंट टू द साइड ऑफ 4. ठीक आहे, इथे आपल्याला एक हे दिलेलं आहे, फिगर दिलेली आहे. ठीक आहे, याला फोल्ड करून आपल्याला एक क्यूब तयार करायचं आहे. ठीक आहे, आणि क्यूब तयार केल्यानंतर हे जे आहे 4च्या ऍडजेसेंट म्हणजे याच्या आजूबाजूला जे आहे ना, विच डिजिट विल नॉट अपियर, याच्या आजूबाजूला कोणती नंबर नाही येणार ते आपल्याला फाइंड करायचं. आता हे जरासं थोडंसं तुम्हाला पुन्हा माझ्या लक्षात नाही राहिलं, याचा पेपरचं हे बनवायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, आता आपण एक ट्राय करूया याला. मी तुम्हाला पेपरवर मी एक करून दाखवतो बघा. ह्याच पेपर आपला जो तुमचा एक्झाम पेपर येईल ना त्याच्यावरच तुम्ही आपण करून बघू शकता. थोडीशी एक ट्रिक आहे बघा. हे बघा, जेव्हाही असं फोल्ड करायचं आलं ना
तर जे क्वेश्चन मध्ये जो नंबर असतो ना त्याला बेस पकडायचा, याला बेस पकडायचं आणि याला असं असं फोल्ड करायचं. हा, 4 ला आपल्याला बेस पकडून फोल्ड करायचं याला, आणि थोडा एक अंदाज लावायचा की बाकीचे नंबर कुठे येणार. तसं आता आपण असं असं 4 ला हे केलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आता, हे बघा, हे 4 च्या एका साईडला 9 येणार, ही वाली साईड जी आहे ना 1, याला आपण वरती असं फोल्ड करणार. ठीक आहे ना, हे 1 जे आहे ना तर वरती फोल्ड करणार. आता हे जी आहे ना याला इकडं इकडं फोल्ड करणार राईट साईडला. ठीक आहे ना, राईट साईडला फोल्ड केल्यावर 4 च्या बाजूला काय येणार, 16 येणार. ठीक आहे. परत हे जे 25 आहे ना त्याला असं वरच्या साईडला फोल्ड करणार, तर इकडं काय येणार, 25 येणार. आणि ही वरती राहिली आहे ते अपोजिटला येणार, 4 च्या अपोजिटला. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे आहे ना 1, 9, 16 आणि 25 हे येणार याच्या आजूबाजूला, ऍडजसेंट साईडला येणार. ठीक आहे. ह्याच्या बाकीचे जे नंबर्स आहे ना 1, 9, 16 आणि 25 जे आहे याच्या 4 च्या आजूबाजूला येणार. फक्त एकच नंबर आहे 36 नंबर जो याच्या ऍडजसेंटला नाही येणार, है ना, 4 आहे ना त्याला लागून नाही येणार. 4 ची जी साईड आहे, ही जी साईड याला याच्या आजूबाजूला नसणार आहे. तो हा जो 36 नंबर आहे त्याच्या अपोजिट मध्ये असणार आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर येतोय, आन्सर नंबर 30, आन्सर जो आहे ना 36 येतोय, आन्सर नंबर 2 येतोय. ठीक आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये असंच थोडस हे लावावं लागेल अंदाज. डायरेक्ट पेपरला फोल्ड करून बघायचं. तर याचा आन्सर येतोय 71चा, क्वेश्चन नंबर 71चा आन्सर येतोय आन्सर नंबर 4, सॉरी आन्सर नंबर 2, 36. तुम्ही आहे ना घरी प्रॅक्टिस करताना ना असं एक पेपर बनवायचा, असं पेपरची कटिंग करा आणि त्याच्यावर हे असे नंबर लिहा. ठीक आहे. आणि करून बघा, जमेल तुम्हाला. मी एका व्हिडिओमध्ये करून दाखवलंय, तसंच तुम्ही तसे मॉडेल बनवून त्याचं प्रॅक्टिस करून बघा. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 72. 72 मध्ये काय दिलंय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज फॉल्स विथ रिस्पेक्ट टू ट्रायंग्युलर नंबर्स अँड स्क्वेअर नंबर्स. ठीक आहे. इथं पहिला आहे, हाफ द प्रोडक्ट ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स गिव्ह अ ट्रायंग्युलर नंबर. तर कॉन्झिक्युटिव्ह नंबर म्हणजे काय होतात, जसं तर 1, 2, 3, 4, 5, 6 है ना. ठीक आहे ना, 7. आता हे जे आहे ना 1 चा कॉन्झिक्युटिव्ह 2, 2 चा कॉन्झिक्युटिव्ह आहे 3, 3 चा कॉन्झिक्युटिव्ह आहे 4, 4 चा कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे 5, 5 चा 6, 6 चा 7. म्हणजे लागोपाठ एका, हे 1 चा 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबर नाहीये किंवा 3 चा 7 कॉन्झिक्युटिव्ह नंबर नाहीये, लागोपाठ है ना. जसं आता 5 आणि 6 हे कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे. तर यांनी काय म्हटलंय, हाफ द प्रोडक्ट ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर. या 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबरचं जे काही प्रोडक्ट येते त्याचं जर हाफ काढलं है ना तर ते येते एक ट्रायंग्युलर नंबर. ठीक आहे. याचं हाफ किती येणार आहे आता, 15. ठीक आहे. तर मला वाटते हे रॉंग आहे. हे नाही येणार तसं. कुठल्याही 2 नंबरचं जे प्रोडक्ट आहे त्याचा हाफ केलं तर कॉन्झिक्युटिव्ह नंबर नाही येत. ठीक आहे ना. 2 नंबर जे आहे ना, जसं तर 1 into 2, नाही बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. दुसरं हे पण बरोबर आहे. दुसरं जे आहे 1 इज ट्रायंग्युलर एज वेल एज अ स्क्वेअर नंबर, बरोबर आहे. 1 जे आहे ना ट्रायंग्युलर नंबर आहे. ट्रायंग्युलर नंबरचं तुम्हाला माहिती आहे ना, आपण कसे सांगितलंय ना मागच्या व्हिडिओमध्ये, 1. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 इज इक्वल टू 1, मग 1 प्लस 2 इज इक्वल टू 3, परत 1 प्लस 2 प्लस 3 इज इक्वल टू 6 है ना. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 इज इक्वल टू 10. हे सगळे नंबर तुमचे ट्रायंग्युलर नंबर असतात. ठीक आहे. तर हे जे पहिलं ऑप्शन जे आहे ना ते बरोबर आहे. जसं कुठली पण एक नंबर घ्या तुम्ही, जसं आता
2 आणि 3 हे कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे. ठीक आहे, यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती होतात 6 आणि डिवाइड बाय 2 केलं तर किती येतात 3. ठीक आहे ना. 3 आणि 4 घ्या, 3 आणि 4 घेतलं तर इथं किती येते 12. ठीक आहे ना. 12 डिवाइड बाय 2 केलं तर किती येते 6. म्हणजे पहिलं जे दिलेलं आहे ऑप्शन ते ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं पण करेक्ट आहे. दुसरं काय आहे करेक्ट की 1 इज ट्रायंग्युलर ॲज वेल ॲज स्क्वेअर नंबर. 1 ट्रायंग्युलर नंबर आहेच आणि 1चा स्क्वेअर पण 1 होत आहे. तर हे पण स्टेटमेंट ट्रू आहे. वेन अ नंबर इज मल्टिप्लाइड बाय द नंबर इटसेल्फ द रिझल्ट इज अ स्क्वेअर नंबर. हे पण बरोबर आहे. ठीक आहे ना. कुठलीही नंबर त्याच नंबरनी जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला स्क्वेअर नंबर मिळते. बरोबर आहे. फक्त हे जे आहे 4th नंबरचा रॉंग आहे बघा. द प्रोडक्ट ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर इज अ ट्रायंग्युलर नंबर. नाही आहे, कारण त्यांचं ह्या 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबरचा हाफ जो आहे तो ट्रायंग्युलर नंबर असतो. ठीक आहे. तर याचा जो आहे आन्सर नंबर 4 हा जो आहे स्टेटमेंट जो आहे फॉल्स आहे. है ना. 72चा स्टेटमेंट जो आहे 4th नंबरचा तो रॉंग आहे. 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबरच्या जे प्रोडक्ट येतो त्याचा जो हाफ आहे तो ट्रायंग्युलर येतो. मग ती नंबर कशाला येणार आहे? ट्रायंग्युलर नंबर नाही येणार आहे की नाही. तर 4th चुकीचं आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 73. What will be the 5th number from the left side when 2-digit numbers divisible by 12 are arranged in descending order? आता 12नी डिव्हिजिबल होणारे कुठले नंबर असणार? जो 12चा टेबल आहे. है ना. 12चा टेबल कसा आहे? 12 1 जा 12, 12 2 जा 24, 12 3 जा 36. है ना. 12 4 जा 48, 12 5 जा 60. है ना. 12 6 जा 72, 12 7 जा 84 आणि 12 8 जा 96. त्याच्यानंतर 12 9 जा जास्ती होऊन जाईल. है ना. 3 डिजिट होऊन जाईल. 12 9 जा किती होते बघा. याच्यात 12 ऍड करायची म्हणजे 108. है ना. 108 येते. हे 3 डिजिट नंबर आहे. आपल्याला फक्त 2 डिजिट नंबर पाहिजे. 12नी डिवाइड होणारे 2 डिजिट नंबर आहे. ठीक आहे. तर एवढेच आहे ते. आता आपल्याला हे काय करायचं आहे की याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं आहे. है ना. हे असेंडिंग ऑर्डर झाली आहे. है ना. आपल्याला याला डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उलट हे पहिले 96 येणार, मग 84, मग 72, मग 60. है ना. 48, 36, 24 आणि 12. ठीक आहे. हे डिसेंडिंग ऑर्डर झालं. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की व्हॉट विल बी द 5th नंबर फ्रॉम द लेफ्ट साइड. ही लेफ्ट साइड झाली, ही राईट साइड झाली. तर लेफ्ट साइड वरून 5th नंबरची नंबर कुठली येते बघा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5th. 48 येत आहे. ठीक आहे. त्याचा आन्सर काय येतोय? आन्सर नंबर 3. ठीक आहे. 73चा. चला नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 74. Out of 12 kilometer 300 meter distance, अफरोज covered 9 kilometer 500 distance on bicycle. ठीक आहे. She covered the remaining distance running. How much distance did she cover running? टोटल डिस्टन्स किती दिलेला आपल्याला? 12 किलोमीटर आणि 300 मीटर. त्याच्यातनं तिने किती केलं? 9 किलोमीटर आणि 500 मीटरचा जो डिस्टन्स आहे तो कशाने कव्हर केला? सायकलवर कव्हर केलाय. ठीक आहे. तर टोटल डिस्टन्स सायकलवर किती कव्हर केलाय? जो काही येईल टोटल आपल्याला नाही काढायचं आहे. है ना. टोटल मधून 9 किलोमीटर 500 मीटर जे आहे डिस्टन्स तिने सायकलवर केलाय कव्हर. तर जो रिमेनिंग डिस्टन्स आहे तो तिने रनिंग करून केला असेल. तर याच्यामध्ये डिफरन्स काढायचा आता आपल्याला. आता इथं बघा 300 मधून 500 आता याच्यातून मायनस नाही करता येत आपल्याला. तर आपण काय करणार? इथून 1 किलोमीटर बॉरो करणार. मग हे 11 होणार आणि इकडं 1000 मीटर इथं
ठीक आहे ना. इकडे आपण याला बोरो करणार. मग हे झाले आता 1300 मीटर. 11 किलोमीटर 1300 मीटर. आता याच्यातून मायनस करता येते आपल्याला. 13 मायनस 5 8. ठीक आहे. 11 मायनस 2 11 मायनस 9 2. तर 2 किलोमीटर 800 मीटर. ठीक आहे. तर याचा आन्सर बघा, 2 किलोमीटर 800 मीटरला आपण 2.8 किलोमीटर पण लिहू शकतो. ठीक आहे. तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. आन्सर नंबर 1. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 75. फॉर अ ट्रिप इन द मंथ ऑफ मे, Swara booked air ticket in advance for rupees 5,780. ठीक है. Due to some reason, she had to cancel the ticket. She got an amount back with the deduction of 30%. How much loss did she suffer? आता तिने एक तिकीट बुक केली, प्लेनची तिकीट बुक केली. ठीक आहे. 5,780 मध्ये. ठीक आहे. पण काही कारणामुळे तिची ट्रिप कॅन्सल झाली. कॅन्सल झाल्यानं काय केलं मग ते, तिला जे आहे 30% जी आहे डिडक्शन होऊन मिळाली अमाऊंट. ठीक आहे ना. तर याचे 30% किती होते बघा. 30% म्हणजे 30/100. 1010 हे 10 कॅन्सल झालं. तर 578 इंटू 3. 3 8 जार 24. 2 कॅरी ओव्हर झाले. 3 7 जार 21 प्लस 2 23. परत 2 कॅरी ओव्हर झाले. 3 5 जार 15 प्लस 2 17. तर 1,730 रुपीज तिला कमी मिळाले. ठीक आहे. तर तिला लॉस कितीचा झाला. 1,734 रुपीजचा लॉस झालाय. त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं जे 2024 मध्ये जो क्वेश्चन पेपर आला होता त्याचे पूर्ण 50 क्वेश्चन कंप्लीट झालेत. ठीक आहे. तर तुम्ही पण हे सगळं बघून घ्या, व्यवस्थित सॉल्व करून त्याची प्रॅक्टिस करा. अजून एक 23चा पण पेपर मी नेक्स्ट आता 1-2 दिवसांनी त्याला पण आपण करूया. किंवा एक काम करूया का, बघू आपण 23चा, याच्यानंतर 23चा पहिले पेपर करून घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर उरलेल्या ज्या ह्याच्या 2-3 एक्सरसाइज राहिलेल्या आहेत प्रॅक्टिस पेपरच्या 3, ते करून घेऊ आपण. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये 23चा पेपर करूया. ठीक आहे. चला, तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.